मध्ये एक वर्ग आहे, तो खरा नास्तिकही नाही खरा आस्तिकही नाही. प्रसंग विशेषामध्ये देव नाही म्हणतो आणि प्रसंग विशेषामध्ये देव आहेही म्हणतो. एक प्रसंग सांगायला आपल्या महाराष्ट्रातलं एक उदाहरण. सुशिक्षित लोकांना ते नाव माहित आहे, राम गणेश गडकरी, प्रसिद्ध कादंबरी लेखक होऊन गेले. ते लोकांना म्हणायचे जगामध्ये देव नाही, लिखाणे तसंच लिहायचे, व्याख्यानातून देव नाही म्हणून सांगायचे. मात्र पहाटे फिरण्याकरता जेव्हा जायचे, पहाटचं फिरणं आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे. रामतीर्थांचं म्हणणं असं आहे की पहाटच्या फिरण्यातून जेवढे प्राणायामात ते सहजासहजी घडतात. तेव्हा राम गणेश गडकरी पहाटे फिरण्याकरता जायचे. गावाच्या बाहेर पडत असताना गावाच्या बाहेर असणारं मंदिर जवळ आलं की आपल्या धर्मातला शास्त्रीय नियम आहे, किती जरी गडबड असली तरी मंदिरासमोरून जात असताना देवाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊ नये. आणि पुढे तसं जर जाऊ तर त्या देवाचा अपराध करण्याचं पाप लागतं, याच्याकरता कमीत कमी नमस्कार करून जावं लागतं. राम गणेश गडकरींना हा नियम मान्य होता. मंदिराच्या जवळ आले, इकडे तिकडे बघायचं, मला कोणी पाहत नाही याची खात्री करायची. बाहेर जोडा सोडायचा, आत जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, पुन्हा बाहेर यायचं आणि पुन्हा फिरायला जायचं. किती जरी लपून लपून काही गोष्टी केल्या तरी किती दिवस लपत असतात, कुठंतरी उघड पडतच असतं. गडकरी यांच्या मित्राला ही गोष्ट कळाली आणि कळल्यानंतर मध्यरात्रीला मंदिरामध्ये जाऊन ते लपून बसले. ठरल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता गडकरी आपले फिरण्याकरता निघाले. कोणी आपल्याला पाहत नाही याची खात्री झाल्यानंतर पायातला जोडा बाहेर काढला, आत गेले, देवाच्या पायावर डोकं ठेवलं. इतक्यात मित्राने मागून पाठीवर थाप टाकली. हो गडकरी, काय करताय? काय करतो म्हणजे देवाच्या पाया पडतो. लोकांना सांगता देव नाही म्हणून आणि तुम्ही देवाच्या पाया पडता. हो, लोकांना सांगतो देव नाही म्हणून हे खरं जरी असलं, पण असलाच तर नसतो. नाही म्हणण्यावर विश्वास नाही आणि आहे म्हणण्यावरही असा एक मधला वर्ग आहे. धोबी का कुत्ता घर का न गाठका, विठ्ठला विठ्ठला. सांगण्याचा मुद्दा असा की परमात्म्याच्या विषयात 3 भूमिका असणारे जगामध्ये माणसं आहेत. देवच आहे, जगच नाही असं म्हणणार एक वर्ग, ज्याला प्रातिभासिक सत्ता कळतच नाही असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग देव नाहीच म्हणणार आहे आणि तिसरा वर्ग दुटप्पी आहे. गंमत अशी आहे, सर्व जगाची सामान्य भावना देवाविषयी आहे. मला आपल्याला असं म्हणायचंय की नास्तिक असला म्हणजे त्याला देवाची गरज नाही असं मुळीच नाही. कसाही नास्तिक असू द्या, त्याला देव मानावाच लागेल असा विचार आहे महाराज. कदाचित नास्तिकाला देव शब्दाचं वावड असेल, पण ज्याला देव म्हणतात त्या वस्तूचं मात्र त्याला वावड नाही. थोडं मला याचा विस्तार करावा लागेल. देव या शब्दाचं वावड आहे, पण देव या वस्तूचं वावड नास्तिकाला नाही. कारण नास्तिकाला सत्य पाहिजे, नास्तिकाला ज्ञान पाहिजे आणि नास्तिकाला आनंद पाहिजे. आमच्या शास्त्राने देवाची व्याख्या करत असताना या 3 शब्दाच्या वेगळी कुठे गेली आहे? सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्राव, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्राव, भगवंताचं स्वरूपच आहे सच्चित आणि आनंद. 3 शब्दाच्या पलीकडे माणसाला काही नको आहे.
नास्तिक माणसाला सच्चिदानंद कळत नाही म्हणतो, देव नको म्हणतो. देव शब्दाचं वावड आहे. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक राजा होता, त्याच एका पोपटावर फार प्रेम होत. इतकं प्रेम होत की त्याने प्रेमाच्या भरामध्ये असं जाहीर केलं की पोपट मेला असं जर कोणी सांगितलं तर त्याचा शिरच्छेद करणार. इतकं आंधळ प्रेम होत. असतं काही माणसाचं, कोणाचं कुत्र्यावर असतं, कोणाचं मांजरावर असतं, कोणाचं कबुतरावर असतं, कोणाचं माकडावर असतं. पुढच्या जन्माची तयारी चालू असते. ते अति प्रेम होत. प्रेम करू नये असं नाही, प्राणी मात्रावर प्रेम करावं, पण फाजील प्रेम करू नये. फाजील प्रेम केल्यानंतर काय माणसाची घसरण होते. आपल्या देशाचा इतिहास आहे, ज्याच्या नावावरून या देशाला भारत देश नाव पडलं त्या जडभरत राजाची कथा आपल्याला माहिती आहे. कशामुळे गेला तो गर्भाला? जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. मला सांगायचं त्या राजाच्या त्या पोपटावर फार प्रेम होत. योगायोगाने शेजारच्या राजाने आक्रमण केलं. त्याच्या बरोबर युद्ध करण्याकरता युद्धभूमीवर जाण्याचा प्रसंग होता, पण पोपट न्यायचा कसा? राजाने एक पोपट सांभाळ समिती निर्माण केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, कोषागार, सल्लागार, सभासद, वार्ताहर हे सगळे निर्माण केले. आणि सांगितलं रोजच्या रोज मला पोपटाचा समाचार आला पाहिजे. 7-8 दिवस होऊन गेले, रोज पोपटाचा समाचार जात होता. दुर्दैवाने 9व्या दिवशी पोपट मेला. आजचा समाचार कोण सांगणार? पोपट मेला बातमी सांगितली की शिरच्छेद. वार्ताहराने सांगितलं माझा सहर्ष राजीनामा, मी नाही जाणार. आता कोण जाणार? समितीने बक्षीस जाहीर केलं. आजचा समाचार नेणाऱ्याला 4 लाख रुपये बक्षीस. विचार करून एक म्हाताऱ्या माणसानं विडा उचलला. महाराज, म्हातारी माणसं उन्हाळा पावसाळा भोगलेली असतात, फार हुशार असतात. मी जातो. गेला युद्धभूमीवर. सरकार, पोपटाचा समाचार घेऊन आलोय. सांगा आज पोपट कसा आहे? आज पोपट पाहत नाही, हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, खात नाही, पित नाही, पाय पसरलेले, पंख पिंजारलेले आहेत. राजाने विचारलं मग मेला काय? ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. मेला तुम्ही म्हणायचं, मी फक्त लक्षणं सांगितलं. तसं आमच्या नास्तिकाला देव नको, देवाचे लक्षण मग पाहिजे. परमात्म्याची लक्षण ज्याला म्हणतात, सच्चिदानंद हे त्याचं लक्षण आहे. आपल्या प्रत्येक प्रेरणेमध्ये सच्चिदानंद आपण शोधत असतो. आपल्याला कळत नाही आपण काय पाहतो. काही वेळेला सत्य पाहतो, काही वेळेला ज्ञान पाहतो, काही वेळेला आनंद पाहतो. आणि तिने एकत्र ज्याच्या ठिकाणी आहे त्याला परमात्मा म्हणतात. या 3 अवस्था एकत्र जिथे उगवतात, एकत्र जिथे समस्वरूपाने नांदतात, तो भगवान परमात्मा आहे. आपल्या व्यवहारामध्ये आपण सत्य पाहतो. तो गंमत सांगतो. कल्पना करा, एखाद्याची मुलगी उपवर झाली आहे आणि मुलगा पाहण्याकरता एखाद्या स्थळावर तो जावा. गेल्यानंतर त्याची शेती बाडी श्रीमंती सगळी पाहतो, मनाला पसंत पडतो. वा 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 वा, काय आनंद आहे. 100 एकर ऊसाचा मळा आहे, 25 एकर द्राक्षाची बाग आहे, 25 एकर केळी आहे, 150 एकर जमीन आहे. काय आनंद आहे. काय पाहिलं? आनंद पाहिला. घरी आल्यानंतर विचारलं मुलगा किती शिकलाय? डबल ग्रॅज्युएट आहे. आनंद वाटला. काय मिळालं? ज्ञान मिळालं. आता म्हणे तुमचं सगळं पसंत पडलं, फक्त आम्हाला मुलगा दाखवा. म्हणजे आम्ही मुलगी पाहण्याची तारीख देतो. मुलाचा बाप थोडा टाळाटाळ करत होता, शंका बळवली आणि आग्रह धरला, काही असो आम्हाला मुलगा दाखवा तर तारीख मिळेल. नाईलाजाने मुलाच्या बापाने मुलाला बोलावून घेतलं, पुढे बसवलं. मुलीच्या बापाने पाहिलं, चौकशी करून लक्षात आलं मुलगा टीबीच्या 3ऱ्या पायरीवर आहे. बाप मुलगी देईल का? काय कमी पडलं? सत्य कमी पडलं. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने विचार केला, अगोदर मुलगा पाहायचा आणि नंतर पुढचं पाहायचं. दुसऱ्या ठिकाणी पाहिला मुलगा अगदी शरीराने चांगला, आरोग्य संपन्न, रूपवान, आरोग्य टिकणार आहे. लक्षात आलं आता इथं सत्य आहे. त्याची संपत्ती, भरपूर संपत्ती आहे. संपत्ती पाहिली, आनंद समजला. बापाला विचारलं मुलगा किती शिकलाय? अजून शाळेतच गेला नाही. सहीचा निशाणी, डाव्या हाताचा अंगठा.
शहाणा बाप मुलगी देत नाही कारण ज्ञान कमी पडलं. पहिल्या मुलामध्ये सत्य कमी पडलं, दुसऱ्या मुलामध्ये ज्ञान कमी पडलं, तिसऱ्या ठिकाणी गेले म्हणजे आता असं करू, क्रमाने बघू, पहिला मुलगा बघू, नंतर शिक्षण बघू, मग संपत्ती बघू. मुलगा पहिला खूप चांगला पसंत पडला, शिक्षण विचारलं, डबल ग्रॅज्युएट आहे, ज्ञान पसंत पडलं, आता मुलाची संपत्ती सांगा म्हणाले. मुलाला इंचभर जमीन नाही आणि मालकीचं घर नाही, कुठलीच नोकरी नाही, सुशिक्षित बेकार. काय कमी पडलं? आनंद कमी पडला. तीन वस्तूपैकी एक गोष्ट कमी पडली तर मनुष्य व्यवहार करत नाही. याचा अर्थ माणसाचा व्यवहार प्रत्येक क्षणी देवाच्या अपेक्षेने. काही वेळेला सत्य पाहतो, काही वेळेला ज्ञान पाहतो, काही वेळेला आनंद पाहतो. या तिन्ही अवस्था एकत्र आहेत. त्याला आमच्या साधू संतांनी देव शब्द ही व्याख्या दिली, ही संज्ञा दिली, त्याला देव म्हणतात. आणि अशा देवाची गरज सर्व जगाला असल्यामुळे संत मंडळी देवाच्या बाबतीत सगळ्या जगाला आग्रह करतात, तुम्ही देव घ्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. पण ज्याला देवाचा अनुभव नाही, देव समजत नाही, अशी माणसं विचारतात, तुकोबाराय अहो देव आहे का खरा? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, देवाचा सुकाळ आहे, पण कोणाला? भाग्यवंताला. जे अभागी आहेत त्यांना मात्र अभाग्यासी दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ आहे. अभागी माणसाला दुष्काळ आणि भाग्यवान माणसाला सुकाळ. म्हणजे एकाच वस्तूचा प्रकार, एकाला सुकाळ आणि एकाला दुष्काळ असा का असावा? त्याचं कारण आहे ग्रहण करण्यावर हे अवलंबून आहे. वस्तूचं अस्तित्व जरी असलं तरी ते अनुभवाला येण्याकरता ग्रहण करण्याची योग्यता असावी लागते. आता या ठिकाणी या मंडपामध्ये रेडिओच्या ध्वनी लहरी आहेत, पण का प्रगट होत नाही? त्याचं कारण उपकरण नाही. टीव्हीच्या चित्रलहरी इथे आता आहेत, पण उघड का होत नाहीत? उपकरण नाही म्हणून. तसं परमात्म्याचं अस्तित्व आहे, पण उघड करण्याचं आपलं अंतःकरण रूपी उपकरण ते योग्य नसल्यामुळे आपण त्याला ग्रहण करू शकत नाही. ते ग्रहण करण्याकरता त्याच्यावरचे दोन पडदे शास्त्रकारांनी विचारसागरामध्ये सांगितलेले. दोन आवरण आहेत, एक असत्वापादक आणि दुसरं आभानापादक. असत्वापादक म्हणजे देव नाही असं वाटणं, आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी देव नाही म्हणणं आभानापादक. एक असत्वापादक आहे, दुसरं आभानापादक आहे. असत्वापादक आवरण परोक्ष ज्ञानानं जातं आणि आभानापादक आवरण अपरोक्ष ज्ञानानं जातं. विठ्ठल विठ्ठल परोक्ष ज्ञान तो नश्येत असत्वावृत्ती हेतुतः, अपरोक्ष ज्ञान नश्यात अभाना वृत्ती हेतुतः. पंचदशीकारांनी दोन्ही प्रकारचे आवरण सांगितलेले आहेत. असत्वापादक आवरण परोक्ष ज्ञानाने जातो. काही वेळा माणसाच्या जीवनामध्ये परोक्ष ज्ञानाला तुच्छ मानतात, असं नाही महाराज. कुठल्याही वस्तूचं ज्ञान होण्याच्या अगोदर परोक्ष ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. जर परोक्ष ज्ञानाविना अपरोक्ष ज्ञान जर प्रत्यक्षात झालं तर माणसाला त्याचा फायदा होत नाही किंवा मनुष्य त्याच्या जवळ विशेष जात नाही. म्हणून वस्तूचं अगोदर परोक्ष ज्ञान असावं, नंतर अपरोक्ष ज्ञान क्रमाने व्हावं. सांगतो, एका माणसाने लहानपणामध्ये असं ऐकलं होतं की आपल्या गावाच्या दक्षिण भागामध्ये 3 किलोमीटर मध्ये भूत राहतं. अकोणेर मध्ये नाही, म्हणजे गोष्टीतल्या गावात 3 किलोमीटर मध्ये भूत राहतं. काय दुर्दैव आहे कोणास ठाऊक, महाराज देवावर एवढी भावना बसत नाही की माणसाची भूतावर भावना बसते. लहानपणापासून तो दक्षिण भागात गेलाच नाही. लहानाचा मोठा झाला, लग्न झालं, 2 मुलं झाली. दुर्दैवाने अमावस्येच्या रात्री 12 वाजता एका मुलाच्या पोटात पोटशे उठला. मुलगा गडबड गडबड लोळायला लागला. गावात डॉक्टर नाही, डॉक्टरचं गाव दक्षिण भागात. गावात मित्र नाही, पाहुणा नाही, कोणी बरोबर येणारा नाही. अशा अडचणीच्या काळात नाईलाजाने मुलाचं दुःख पाहून निघाला, पण मनामध्ये भूत येत होत. न जाणं भूत दिसलं तर काय करावं?
कसा तरी मागे पुढे पाहता पाहता 1-1.5 किलोमीटर पर्यंत चालला. एक माणूस दिसला, बरं वाटलं. आता माणूस दिसला, आता भूत काय करते आपल्याला, त्या माणसाबरोबर चालायला लागला. चालता चालता काही काळानंतर बोलायला लागला आणि बोलता बोलता आपल्या मनातला प्रश्न त्याच्या पुढे मांडला. का हो, मी लहानपणी ऐकलंय या भागामध्ये 3 किलोमीटर मध्ये भूत राहते म्हणतात. तुम्हाला माहितीये का ते पहिल्या टप्प्यात राहतं का मधल्या टप्प्यात राहतं का शेवटच्या टप्प्यात राहतं, तुम्हाला माहितीये का? ज्याला विचारलं त्याने सांगितलं मला तरी काय माहितीये, मला मरूनच 48 वर्ष झाली. लक्षात आलं असेल. ते भूतच होत. भूत दिसलं, अपरोक्ष ज्ञान झालं, पण ते भूत का वाटलं नाही, परोक्ष ज्ञान नव्हतं म्हणून वाटलं नाही. विठ्ठला विठ्ठला. आपण महाभारताचा अभ्यास जर केला तर दुर्योधनाला कमीत कमी भगवान परमात्म्याचं दर्शन 200 वेळा तरी झालं असेल महाराज, पण उपयोग झाला का? का नाही झाला? अपरोक्ष ज्ञान झालं पण परोक्ष ज्ञानच नव्हतं. पण अगोदर परोक्ष ज्ञान व्हावं, नंतर अपरोक्ष ज्ञान व्हावं. एक छोटासा माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या काळात कार्तिकी वारीला मुक्ताबाईच्या पडारामचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी यांनी मला कीर्तन सेवा करायला सांगितली. एकादशीचा दिवस होता, वेळ सकाळची होती, यात्रा असल्यामुळे फळावर खूप गर्दी होती. आता वारकरी शिक्षण संस्थेचा खात्या अत्यंत साधा आहे, ना भालदार ना चौकदार, अगदी साधं साधं साधं. कीर्तन करा आणि गर्दीतून आपुली आपण करा सोडवण. पेटा बांधून गेलो, भजन चालू होतं, विठोबा रखुमाईचं. दाराच्या तोंडाशी गेलो, जवळच्या माणसाला म्हटलं मला मध्ये जाऊ देता का? जवळची माणसं म्हणाले हो मध्ये जायला जागा नाही, अजिबात जागा नाही. म्हटलं अहो लक्षात घ्या, ज्यांचं कीर्तन तुम्ही ऐकायला आलात ना तो मीच कीर्तनकार आहे. जवळची माणसं म्हणाले असे कीर्तनकार रगड बघितले, नाही जाऊ देणार नाही तुम्हाला, कोणी जाऊ देणार. शेवटी विनयकरांनी पाहिलं मला येऊ देत नाहीत म्हणून त्याने भजन थांबवलं, अलाउन्सिंग केला. हो तर दाराच्या तोंडाची बेटा बनवून घेत ना, त्यांचंच कीर्तन त्यांना येऊ द्या. त्याने सांगितल्यानंतर मला वाट दिली, मी सांगून मला वाट दिली नाही. त्याचाच अर्थ असा आहे अगोदर परोक्ष ज्ञान असावं लागतं आणि परोक्ष ज्ञानातून आपल्या जीवनातले असत्वापादक नावाचं आवरण स्थिती नष्ट होते. तुकोबारा तेच चिंतन सांगतात, देवा हे असत्वापादक आवरण आपलं गेलं पाहिजे, परमात्मा आहे असा मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. देवा हे सुकाळ देशी. भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये परमात्माचा जिकडे तिकडे सुकाळ आहे, जिकडे पाहे तिकडे बाई. श्री हरे वाचवणे तुझे नाही, भूती देव म्हणून भेटतो या जना. नाही हे भावना नर नारी, भूती देव म्हणून भेटतो या जना. नाही हे भावना नर असा भगवान परमात्म्याचा असत्वापादक नावाचा भाव जर गेला तर अशा वेळेला मात्र देवा हे सुकाळ दिशी, अभाग्यासे दुर्भिक्ष. अभागी कोण? त्याला परमात्म्याला स्वीकारण्याची शक्ती नाही, तो अभागी. तसे भाग्यवानाचे प्रकार आहेत. कर्म प्राधान्यातलं भाग्यवानपणा, संयमातला भाग्यवानपणा, ज्ञानातला भाग्यवानपणा आणि भक्तीतला भाग्यवानपणा. 4 प्रकार आहेत भाग्याचे. कर्मप्रधान भाग्य. पूर्व काळात दान धर्म, सहकार्य, सहानुभूती, उपकार, दया इत्यादी माध्यमातून निर्माण झालेलं भाग्य त्याला म्हणतात कर्माचं भाग्य. ज्ञानोबा म्हणतात दानशील पुरुष, वेचकपणेचे संचक. दातृत्वातून आपल्याकडे निर्माण झालेली जी शक्ती त्याला कर्मप्रधान भाग्य शक्ती म्हणतात. कर्मप्रधान भाग्य शक्ती ज्योतिषाच्या माध्यमातून काही आपल्या देहावरच्या काही सामुद्रिकातून लक्षात येते.
भव्य कपाळ असावं, कानाचे चापे मोठे असावे, बोटाची शेंडी अशी निमुळती असावी, 10 बोटाच्या शेंड्यावर जे रेषा जुळतात त्या 2 आकाराच्या असतात, काही चक्राच्या आकाराच्या, काही शंखाच्या आकाराच्या. ज्योतिषशास्त्रकार म्हणतात 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्राचा आकार यावा, म्हणजे एक चक्री सदाभोगी. तो अरण्यात जरी सोडला तरी उपवाशी राहत नाही, तो भाग्यवान असतो. बोटावर एक तरी चक्र असावं. कदाचित आपण आता आपल्या बोटावरचे चक्र तपासले नसतील, कीर्तन संपल्यानंतर घरी गेल्यानंतर तपासून बघा किती चक्र वाटायला आले ते. सामुद्रिक अशा काही गोष्टी करतात, हे कर्माचं भाग्य आहे. टक्कल पडणं कर्माचं भाग्य आहे. ज्योतिषशास्त्रकार सांगतात क्वचित खटवालू भवती दरिद्री. एखादा टक्कल पडलेला दरिद्री असतो, बहुतेक टक्कल पडलेली माणसं भाग्यवान असतात. एवढंच नाही, तळपाळून सुद्धा मनुष्य भाग्यवान करतो. आपल्या ज्योतिषामध्ये असा प्रकार आहे की पायाच्या आकारावरून तो भाग्यवान आहे किंवा नाही हे कळतो. पूर्वीच्या काळात जेव्हा मुलगी उपर व्हायची आणि मुलीचा वडील मुलगी पाहण्याकरता, मुलाचा वडील मुलगी पाहण्याकरता जायचं. असं का म्हटलं, त्याचं कारण आहे नवीन पिढीतली मुलं आपल्या बापाला हा त्रास पडू देत नाही. ते सरळ सांगतात, ज्ञानोबांनी आम्हाला सांगितले आपुली आपण करा सोडवत. पूर्वीचे पालक जेव्हा मुलगी पाहण्याकरता जायचे तेव्हा मुलीच्या बापाला सांगायचे मुलीचे पाय धुवा आणि न पुसता पाटावर आणून बसवा, आम्ही लक्ष्मी पूजन करणार आहोत. ओल्या पायाचे जमिनीवर ठसे पडतात. काही भाग्यवान असतात आणि काही दुर्दैवी असतात. भाग्यवान आणि दुर्दैवी ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून सांगत असताना कीर्तनात सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा न सांगितलेलं बरं. कर्माचं भाग्य, संयमाचं भाग्य. तुकोबारा सांगतात योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. योगाचं भाग्य काय आहे? क्षमा. हे योगाचं भाग्य आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाचं भाग्य आहे. मोक्ष रेखे आला भाग्य 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 आणि चौथं भक्तीचं भाग्य. जी व्यक्ती भक्ती साधनामध्ये प्रवेशित झाली तो खूप बऱ्या म्हणतात तो भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणो जया, भाग्यवंत म्हणो जया, भाग्यवंत म्हणो जया, भाग्यवंत म्हणो जया,
शरण गेले पंढरीला तरले तरतिया बरबसा नामधारकाचा ठसा. परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होतो म्हणजे त्याला सुकाळ होतो, तो भाग्यवान आहे. आणि अभागी माणसाला प्रत्यक्षात भगवान जवळ असताना सुद्धा नवे नवे भगवंताचं दर्शन होऊन देखील त्याच्या लक्षात येत नाही, म्हणतो त्याच्या जीवनामध्ये दुष्काळ असतो. देवा हे सुकाळ देशी अभाग्यासे दुर्भिक्ष. महाराजांना विचारलं, महाराज एकाला सुकाळ त्याच वस्तूचा आणि त्याच वस्तूचा एकाला दुष्काळ असं का व्हावं? उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नाही प्रत्यक्षात दिसणाऱ्या परमात्म्याचा संचय करू शकत नाही आणि त्यांच्या लक्षातच येत नाही. अज्ञानाची काही कारण, अति दुरात, अति सामिप्यात, अति दूरवरची वस्तू दिसत नाही, अति जवळची वस्तू दिसत नाही. महाराज कोणी म्हण, वा अति जवळची वस्तू कशी काय दिसत नाही? सांगा बरं, डोळ्यातलं काजळ दिसतं का? किती काजळ जवळ आहे? काजळ डोळ्यात असून सुद्धा डोळ्याला दिसत नाही. अति जवळची वस्तू दिसत नाही, अति दूरची वस्तू दिसत नाही. परमात्म्याच्या बाबतीमध्ये श्रुतीने वर्णन केले, तद दूरे तदवंतिके. परमात्मा दूर आहे, दुरी वनी दुरी ब्रह्म आहे आणि त्याच्या इतकं जवळ दुसरं कोणीच नाही. दूर असल्यामुळे दिसत नाही आणि जवळ असल्यामुळे दिसत नाही. त्याचा साठा यांना कळता येत नाही, प्रत्यक्षात पाहून देखील तो कळत नाही. तुम्ही म्हणलं, वा असं कुठे असतं का? पाहिल्यानंतर कळत नाही. वेदांत शास्त्रामध्ये असं चिंतन आहे, जगाचं ज्ञान होण्याच्या अगोदर ब्रह्माचं ज्ञान होतं, नंतर मग जगाचं ज्ञान होतं. लक्षात काय येत नाही, त्याचं कारण आहे. महाराज एक दृष्टांत सांगतो आपल्याला. एका गुरुजींनी शाळेतल्या मुलाच्या बुद्धीची परीक्षा करण्याकरता रात्रीच्या वेळेला एका खोलीमध्ये एक टेबल मांडला. त्या टेबलवर 9 वस्तू ठेवल्या. अंधार असल्यामुळे त्या 9 वस्तू दिसण्याकरता एक उजेडा करता दिवा ठेवला. वर्गामध्ये 40 विद्यार्थी होते. एक विद्यार्थ्याला पाठवायचं आणि सांगायचं, खोलीमध्ये जाऊन किती वस्तू टेबलवर त्या मोजायच्या आणि बाहेर येऊन आपल्या नावाच्या पुढे संख्या लिहायची. प्रत्येक मुलाने यायचं, टेबलवरच्या त्या 9 वस्तू मोजायच्या, बाहेर येऊन आपल्या नावापुढे लिहायचं 9 9 9 9. जवळजवळ 40 विद्यार्थ्यांनी आपल्या नावापुढे 9च वस्तू लिहिल्या. शेवटी गुरुजींनी निकाल सांगितला, तुम्ही 40ही विद्यार्थी नापास. म्हणजे का हो गुरुजी, आम्ही तर सगळ्यांनी वस्तू मिळाल्या, मोजल्या, वस्तू 9च आहेत. तुम्ही म्हणता 9 नाही, तुम्ही 10 म्हणता. कुठून 10? आमच्या 40 जणांचं मत किती आहे? 9 म्हणून. आणि तुम्ही एकट्याच गुरुजीचं मत काय आहे? 10 म्हणून. मग मेजॉरिटी कोणाला आहे? 9 म्हणणाऱ्याला का 10 म्हणणाऱ्याला? 10 म्हणणाऱ्याला मेजॉरिटी आहे. गंमत आहे महाराज, ब्रह्मज्ञानामध्ये मेजॉरिटीला किंमत नाही. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, किती शून्य एकत्र केली असताना एकाच आकडा होईल? सुटतं का कोणाकडे? म्हणजे आम्ही 1,00,000 शून्य एका ठिकाणी करू म्हणजे 1 होईल? होतच नसतं. पुढे ते विनोदाने म्हणायचे, किती गाढवं एका ठिकाणी केली असताना 1 घोडं होईल? गाढवं ते गाढून, घोडं ते घोडं. बहुसंख्यता याला महत्व लोकशाहीमध्ये का सिद्धांतामध्ये? अनेक अज्ञानी माणसाने एखादा चुकीचा सिद्धांत मांडला म्हणजे तो का खरा असतो का? एका ज्ञानी माणसाच्या मताला किंमत आहे, हजारो अज्ञानी माणसाच्या मताला किंमत नाही. सिद्धांताच्या बाबतीमध्ये नियम बदलावा लागतो. मुलांनी विचारलं, गुरुजी आम्ही 40 जण म्हणतो 9, तुम्ही एकटेच म्हणता 10. गुरुजी म्हटले, चला आता सगळ्यांना दाखवतो 10 वस्तू. टेबलवर ठेवलेल्या 9 वस्तू मोजल्या आणि ज्या प्रकाशाने 9 वस्तू दिसत होत्या तो दिवा दावा. काय आश्चर्य महाराज, वस्तू मोजल्या पण ज्या दिव्याने दिसल्या तो दिवाच विसरला. तसं आपलं होतं महाराज, सगळं जग कळतं पण ज्या परमात्म्याने कळतं त्यालाच आपण विसरतो. म्हणून नेनती हा करू साठा, आपण त्याला ग्रहण करू शकत नाही. ही सर्वात महत्वाची आपल्याकडची उणीव आहे. परमार्थामध्ये 3 प्रकारचे शत्रू असतात, अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 आकार आहेत. पहिला शत्रू जर कोणता असेल तर अज्ञान.
दुसरा शत्रू अश्रद्धा आणि तिसरा शत्रू आळस. पहिल्यांदा परमार्थ कसा असतो हे कळत नाही म्हणून पहिल्यांदा ते अज्ञान शत्रू आहे. काही वेळा अज्ञान घालवण्याचा प्रयत्नही माणसं करतात पण बुद्धीचा वापर करत नाहीत, तत्परायण राहत नाहीत, त्याच्यामुळे ज्ञानात प्रवेश होत नाही. हो, एक गंमत सांगतो. एका ठिकाणी रामायण चालू होत. 6 महिने रामायण चाललेलं होतं. प्रत्येक दिवशी एखादा कुठला तरी श्रोता यायचा, कथेकरी महाराजांना प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर कथेकरी महाराज सांगायचे. 6 महिने सतत रामायण ऐकणारा एक श्रोता, त्याला वाईट वाटायला लागलं. इतकी माणसं प्रश्न करतात पण आपण प्रश्न करत नाहीत. आपण प्रश्न केला पाहिजे. प्रश्न करायचा असतो का प्रश्न यायचा असतो? प्रश्न निर्माण व्हावा लागतो का बळजबरीने प्रश्न करावा लागतो? याने विचार केला, आपण प्रश्न केलो. एके दिवशीचं रामायण संपलं आणि कथेकरी महाराजाकडे गेला. महाराज, एक मला शंका आहे. म्हणजे सांगा, काय शंका आहे? 6 महिने झालं मी रामायण ऐकतोय. रामायण तुम्ही सांगत असताना कधी राम शब्द सांगता, कधी रावण शब्द सांगता, कधी कधी राक्षस म्हणता. माझी शंका अशी आहे, राम राक्षस का रावण राक्षस? शंका ऐकल्यानंतर कथेकरी बाबाला चक्करच आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुझ्या शंकेचं उत्तर देतो. 6 महिने रामायण ऐकून राक्षस कोण कळाला नाही म्हणून पहिल्यांदा तू राक्षस. पण तुझ्यासारख्या राक्षसाला 6 महिने रामायण सांगणारा दुसरा मी राक्षस, दुसरा कोणीच राक्षस नाही. बुद्धीने चालवता जर श्रवण केलं त्याचा परिणाम चिटकत नाही महाराज. पहिला शत्रू अज्ञान आहे. काहीच अज्ञान जातो पण श्रद्धा बसत नाही. कशावरून या लोकांनी केले ग्रंथ? हे खरं कशावरून? कॉलेजमध्ये फिलॉसॉफीवर 2-2 तास व्याख्यान देणारी माणसं असतात पण एकादशीच्या दिवशी कांद्याची भजी खातात. का बरं? श्रद्धाच नाही. ज्ञान आहे पण श्रद्धा नाही. पण ज्ञान असावं लागतं, ज्ञानावर श्रद्धा असावी लागते आणि ज्या ज्ञानावर श्रद्धा ते पचावं लागतं. ते पचण्याकरता आळस नसावं लागतं. काही ना ज्ञानही असतं, श्रद्धाही असतं पण म्हणतात, अहो बघू आताच काय आलंय, आम्ही तरुण आहोत, म्हातारा झाल्यानंतर बघू परमार्थ करू. तुकोबा म्हणतात, हित सावकाशे म्हणे करीन ते पिसे, हाती काय आहे तुका म्हणे नसी. अज्ञान, अश्रद्धा आणि आळस या दोषामुळे परमात्म्याचं दर्शन असताना सुद्धा लोकांना होत नाही. त्यांच्या वाट्याला दुष्काळ येतो. नेणती हा करू साठा. परिणामात परमात्म्याकडे न गेले की कुठेतरी गेल्याशिवाय राहत नाही. धर्म महाराज प्रवृत्तीचा. पाणी जसं अडवलं की अडवल्यानंतर पाणी थांबत नाही, कदाचित त्याला वाट द्यावी लागते. जर वाट नाही दिली तर सूर्याच्या प्रखरतेने त्याचं बाष्पीभवन होऊन पुन्हा मेघाकडे जाईल. पाणी थांबत नाही. तसं जीवनाची गती थांबत नाही. कदाचित भोगाकडे तरी जाईल, कदाचित भगवंताकडे तरी जाईल. 2 ओघातून जीवात्मा नेहमी कटुतेरी गेल्याशिवाय राहणार नाही. पण जेव्हा भगवंताची गट्टी कुंठते तेव्हा त्याच्या जीवनामध्ये भोगाकडे वृत्ती निर्माण होते. विषय ओढी भुलले, विषय ओढी भुलले, आता कोण याची करील, आता कोण याची करील, नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, पावली ठाव नरदेह, कोण सुख गईले सौभागी, कोण सुख गईले सौभागी. विषय ओढी भरले जीव, आता कोण यांची करील कीव. नुपजे नारायणी भाव, पावोने ठाव नरदेह. विषयाकडे स्वैराचरण करतात आणि परिणामता त्याला आडरान म्हणतात. पंच
ज्ञानेंद्रिय जेव्हा पंच विषयामध्ये घुसतात तेव्हा बाहेर जिथं पडायचं कळत नाही, जिथं दिशा नाही, ज्या रानामध्ये हिंस्र पशु आहेत, जिथे जीवनाला धोका आहे, जिथे आत्मनाश म्हणतात ज्ञानोबांची भाषा, विषया संबंध आत प्रतिपदी आत्मघात, ज्याच्या संबंधामध्ये पावलोपावली आत्मघात होतो, अशा विषयाच्या रानामध्ये सामान्य माणसं स्वैराचाराने घुसतात. पण वास्तविक का घुसतात त्याचं कारण ते अभागी आहेत, अज्ञानी आहेत. त्याच्याद्वारा भगवान परमात्म्याचा त्यांना अनुभव येत नाही. भाग्यवान माणसानं मात्र त्याचा सुकाळ असतो. करू साठा भरले पाठा आडराने. 10-15 मिनिटं आपली शिल्लक आहे. 2 चरणाचा विचार करणं बाकी आहे. महाराज म्हणतात जगाला परमात्मा साठवण्याचं कळत नाही. ज्यांना कळतं ते कसं साठवतात याचा तरी आपल्याला अभ्यास पाहिजे. परमात्म्याचा संचय करणारी माणसं परमात्म्याला साठवतात. कसं साठवतात? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात काही भाग्यवान माणसं देवाला साठवतात. ते साठवण्याची जागा सांगतात. साठवेला अष्टांग योगाच्या द्वारा आपल्या चित्ताचा लय करतात आणि लय केल्यानंतर आपला संवेदना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकत्र करतात. त्याचं नाव आहे समाधी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान नंतर समाधी. समाधी अवस्थेमध्ये जाणं म्हणजे परमात्म्याला प्रत्यक्षात अनुभव. तिसरा प्रकार आहे ब्रह्मज्ञानी पुरुषाचा. ब्रह्मज्ञानी पुरुष जगाचा बाध करतो. ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्थ भिक्षुर्नचाहं निजबोध रूपा तदेको वशिष्ठ शिव केवलो. माझा कोणाशी संबंध नाही. जगामध्ये जे दिसतंय ना ते संपूर्ण दृश्य मात्र आहे. दुजे खंडे तरी ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेलं जीवत्वाचं जे द्वैत आहे ते द्वैत जेव्हा ब्रह्मास्मी वृत्तीच्या द्वारे सगळं द्वैत डावललं जातं आणि डावलल्यानंतर सर्व द्वैत संपलं की एक अद्वैत शिल्लक राहतं. तद्रूप अवस्था होणं हे ब्रह्मज्ञानाने देव साठवण्याचं साधन आहे.
आणि चौथा प्रकारे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने परमात्म्याला साठवणं हा चौथा प्रकार आहे. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठवीन हवा हृदयात. त्याच्या नामचिंतनाने आम्ही भगवान परमात्म्याला साठवणार. महाराजांना विचारलं देवाला ज्या साठवायचंय तो साठवण्याकरता कुठून तरी आणावं लागेल तर मग साठवावं लागेल. महाराज म्हणतात कुठून तरी आणण्याकरता तो कुठेतरी नसावा म्हणजे कुठून तरी आणण्याचे प्रयोग सिद्ध होतील. महाराज विचारतात जर तो कुठे नसेल एका ठिकाणी असेल आणि एका ठिकाणी नसेल मग अशा वेळेला हा प्रश्न निर्माण होईल. पण भगवान परमात्म्याचं स्वरूप जर वर्णन केलं तर तो सर्व ठिकाणी व्यापून शिल्लक आहे. हे चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देवाला साठवायचंय त्याचं अस्तित्व जर पाहायला गेलं वसवणे असे घर तो नाही आहे साठा उरला असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे कण कण में है भगवान. प्रत्येक कणाकणामध्ये भगवान परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. घर म्हणजे कोणतं घर? घराचे प्रकार आहेत. दगडा मातीचं घर त्याला आपण घर म्हणतो. प्रत्यक्षात 24 तत्वाचं चालतं बोलतं मनुष्य देहरूपी घर. हे 24 तत्वाचे कुटुंब घर बस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंताडीत देहालाही घर म्हणतात, चिखला मातीच्यालाही घर म्हणतात आणि जगालाही घर म्हणतात. हे विश्वची माझे घर ऐसी जगाची मती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. घर म्हणजे ज्या जगाच्या आकारामध्ये या जगाच्या आकाराचं जे घर आहे या सगळ्या घरामध्ये भगवान परमात्मा व्यापून उरलेला आहे. ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा घर अनंत भक्ताची करले वाणी अनंत भक्ताची करले वाणी अनंत भक्ताची करले वाणी अनंत भक्ताची करले वाणी ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा भगवान परमात्मा संपूर्ण विश्वाच्या घरामध्ये व्यापलेला आहे, वसलेला आहे. पण मात्र त्याला शोधत असताना माग दूर गातला. दृश्य जीवाच्या जड झालेल्या जीवाच्या दृष्टिकोनातून परमात्म्याचं वास्तव्य शोधण्याकरता एखादा माग जर शोधला तर माग भगवान परमात्म्याने शिल्लक ठेवलेला आहे. जसं एखादा चोर एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये शिरतो आणि शिरल्यानंतर त्याचे माग राहतात, पावलाचे ठसे तरी राहतात किंवा ज्या वस्तूला हात लावलाय हाताचे तरी ठसे म्हणतात, त्याला माग म्हणतात. पण परमात्मा असा एक शक्तिमान आहे, जगामध्ये राहतो पण आपल्या वास्तव्याचा माग मात्र शिल्लक ठेवत नाही. ज्ञानोबांची उत्तम ओवी आहे. विश्व घेऊन गेला मागेसी तया चोरा ते कवण के घेऊशी. ज्ञानोबा देवाला चोर म्हणतात. आमच्या जनाबाई महाराज प्रेमात आल्यानंतर धरीला पंढरीचा चोर. चोर का? प्रत्यक्षात चोर जसा दिसत नाही तसा भगवान परमात्मा सहजासहजी दिसत नाही. याकरता या भावनेने प्रेमाने भक्तांनी भगवंताला चोर म्हटलंय. जगामध्ये वास्तव्य करत असताना त्याचे माग कुठेतरी असतील तर त्याचा शोध लागेल, पण त्याने अव्यक्त दशेमध्ये कुठल्याही प्रकारचा माग ठेवला नाही. कारण त्याच्या स्वरूपाची स्थिती अशब्दम अस्पर्शम रूपम अव्ययम.
तथा रसम रूपम गंध बच्चेत रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया 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 निराकार निर्गुण तुझी रघुराया मैं गुलाम निराकार निर्गुण तुझी रघुराया परमात्मा अशा स्वरूपाचा असल्यामुळे त्याचा कुठला तरी एखादा मार्ग शोधा येईल असं नाही. वसवणे असे घर माग दूर घातला नेणते हा करू साठा भरले फाटा आडराणे. महाराज आम्हाला आता कळालं देव आहे, पण प्रत्यक्षात त्याचं दर्शन होण्याचा अत्यंत सोपा आणि जवळचा मार्ग सांगा. महाराज तो जवळचा मार्ग अभंगाच्या शेवटच्या चरणात काढावी लागते, म्हणजे मन मुरावं लागतं. मन मुरण्याचे अनेक साधन आहेत. आपलं प्रपंचामध्ये नेहमी मन उरतं, झोपेत गेलो तरी मन उरतं. ज्ञानोबा म्हणतात संकल्प वासना संस्कार मागवते रचावं या चराचर. कधी संकल्पात असतो, कधी वासनेमध्ये असतो, कधी संस्कारामध्ये असतो. नेहमी मन उरत असतं. या मनाला मात्र उरण्याकरता साधना करावी लागते. कसं मुरत असतं मन? परमात्म्याच्या भजनाने मन मुरत असतं, ब्रह्मज्ञानाने मन मुरत असतं. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल मी देह आहे असं जेव्हा तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये पचतं, पचल्यानंतर उरलेला परमात्मा असतो, तो शिल्लक असलेला परमात्मा तद्रूप अवस्था आपली प्राप्त होते. असा भगवान परमात्मा उरत असतो. आपल्या मनाला आपण मुरवावं लागत असतं. मन मुरवणं म्हणजे उन्मन अवस्था प्राप्त होणं. उन्मनी मन निवाले हो. योगी राजाचं मन उन्मनी अवस्थेमध्ये जातं आणि उन्मन अवस्थेमध्ये गेल्यानंतर देहांच्या नश्वरम अवस्थेत मुक्तितम सिद्धो न पश्येत यतो देगमत स्वरूपम दैवादुपेत मुत दैववशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिराम रांदा. भागवतकार सांगतात उन्मन अवस्था कशी होती ब्रह्मज्ञानी पुरुषाची. जसं एखाद्या दारुडे माणसाच्या जीवनाचं जसे असते ना, उपमा दारुड्याची दिलेली आहे. उपमा कनिष्ठ आहे पण उपमेय मात्र श्रेष्ठ आहे. ब्रह्मज्ञानी पुरुष अशा पद्धतीने देहातीत अशा प्रकारची अवस्था त्याला भोगायला मिळते, मनातीत अवस्था भोगायला मिळते, उन्मन अवस्था. आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ती करता करता मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती झाले. भगवंताचं भजन करता करता रामकृष्ण नामे उन्मने झाले. रामकृष्ण नामे उन्मने झाले. रामकृष्ण नामे उन्मने झाले. रामकृष्ण नामे उन्मने झाले. दयाशीला धरी सकळ दयाशीला धरी सकळ दयाशीला धरी सकळ. भगवंत
भगवंताचं नामचिंतन करत 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 मन हे उन्मन अवस्थेला जातं आणि मन जेव्हा उन्मन अवस्थेला जातं तेव्हा शिल्लक राहिलेला फक्त भगवान परमात्माच, मग जे उरे तेच तू, जे शिल्लक राहिलेलं तत्व आहे ते तुम्हीच आहात असं अभेदात परिवसन भगवत भक्ताचं होतं आणि त्याच्यामुळे जिकडे तिकडे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. पुन्हा सच्चिदानंद अवस्था पूर्णत्वाला प्राप्त होऊन कशाचीच अवस्था कशाचीच अपेक्षा अशा महापुरुषाला राहत नाही. किमिच्छन् कस्य कामाय शरीर मनुसंयोरी, कामनाही कामनाही कामना तो ते त्याची साधना तुकोबारा सांगतात मन मुरवण्याची साधना आहे. मन मुरवण्याकरता अगोदर मन शुद्ध व्हावं लागतं. निष्काम कर्मयोगाने मनातले मल आणि विक्षिप्त दोष जावे लागतात. उपासनेच्या द्वारे हे दोष जात असतात आणि सद्गुरूचे किंवा भगवंताच्या कृपेने मनातलं शेवटचं आवरण नावाचा दोष जातो आणि परमात्मा आपणच आहोत अशा स्वरूपाचा जेव्हा अनुभव येतो तो अनुभव येण्याकरताच ही सगळी साधनं आहेत. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये यज्ञ आपल्या चित्त शुद्धी करतात. तुकोबारासारखे संत सांगतात, करा जप तप अनुष्ठान याग संती जे मार्ग सांगितले. आपण या ठिकाणी रुद्र स्वाहाकार याग करत आहात. या सर्वच यज्ञ म्हणा, उपासना म्हणा, ज्ञान म्हणा, त्या सर्वांच्याच द्वारे आपलं मन मुरलं पाहिजे आणि मन मुरल्यानंतर परमात्मा शिल्लक राहतो आणि मग जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचा सुकाळ होतो. देवा हे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष. पहिल्या चरणामध्ये असत्वपादक आवरण आणि शेवटच्या चरणामध्ये आभानापादक आवरण असं शास्त्रशुद्ध पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी सामान्य माणसापासून विशेष माणसापर्यंत तत्वज्ञानाचा आनंद या अभंगाच्या द्वारे दिला. क्रमप्राप्त वेळेमध्ये जितकं यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करता येण्यासारखं आहे तितकं चिंतन आपण धावत्या युगामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चिंतनामध्ये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. यातलं जे चांगलं असेल ते आमच्या गुरुवर्याचं आहे. यातलं कदाचित अपसिद्धांतात्मक चुकलं असेल तो कदाचित माझ्या बुद्धीचा दोष झालेला असेल किंवा ज्या संतांच्या कृपेने आपल्याला विमल अशा प्रकारचं तत्वज्ञान आतापर्यंत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं त्यांचे उपकार आहेत. त्यांचे आशीर्वाद प्राप्त होण्याकरता त्यांच्या नामचिंतनाची गरज आहे. संप्रदायामध्ये त्यांचं नामचिंतन करण्याची पद्धत आहे. नारेश्वर माऊली नारेश्वर माऊली तुझे देणे तुझ्या समर्पणे काही झालो उतराई पांडुरंगा बोला शिव.